नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना कथित जीवे मारण्याच्या कट प्रकरणी अटक, न्यायालयीन कोठडी आणि दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप प्रत्यारोप झाले आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांना कथित जीवे मारण्याच्या कट प्रकरणी अटक, न्यायालयीन कोठडी आणि दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप आणि प्रत्यारोप झाले आहेत. तर आज आपल्या सोबत आहेत गंगाधर लक्ष्मणराव प्रचंड, जे आहे आपले बिलोली तालुक्यातले नांदेड जिल्ह्यातले माजी सरपंच, आणि आपण आता या प्रकरणातील प्रत्येक पैलूवर चर्चा करू. तर गंगाधरजी नमस्कार. तर सर, आपण पाहत आहोत की मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या खुनाचा कट रचला गेला असा गंभीर दावा केला आहे. तुम्हाला त्यांच्या या वक्तव्याची विश्वसनीयता कितपत वाटते? मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलंय मराठा आरक्षणाचा, तो त्यांना वाटत असेल किंवा माझं कोणाला तरी खुपतं, त्यामुळं त्यांनी तसा आरोप केलाय. या आरोपाची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज आहे. त्यांच्याकडे तशी यंत्रणा आहे. असं करणं काही योग्य वाटत नाही. तर अजून एक, पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी दिली आहे. हे तपासाच्या गंभीरतेचे सूचक आहे का, की अजूनही ठोस पुरावे आवश्यक आहेत याला? याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्याला ठोस पुरावे आवश्यक आहेत. उद्या न्यायालय ठरवेल की बाबा कोणाची बाजू खरी कोणाची खोटी. या तपासाअंती योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवायला न्याय व्यवस्था प्रबळ आहे. त्यामुळे आपण त्याच्या विरोधात दावा करू शकत नाही. तर 2.5 कोटी रुपयांत सुपारी दिल्याचा दावा समोर आला आहे. या आरोपांना कोणतेही दस्तावेजी पुरावे दिसतात का ही केवळ मौखिक आरोप आहे? सर, हे मौखिक आरोप आहेत. याला पुरावे न असल्यावर तो ग्राह्य मानला जातो, आणि पुरावे जर असतील तर मनोज जरांगेचा खुनाचा कट रचला हे सिद्ध होऊ शकते. त्यामुळे कट रचलाय असं सिद्धच झालं नाही तर आपण कसं म्हणू शकता त्याच्या विरोधात? म्हणजे याला पुरावे आहेत का नाहीत? पुरावे असल्यावर हा कट आहे असं शासनाचे जे गुप्तचर हेर असेल किंवा जी यंत्रणा असेल ते साबित करत होती ना, ती झालीच नाही तर आपण कसं म्हणू त्यांना? जरांगे पाटील म्हणतात की हा कट बीड मध्ये झालेल्या एका बैठकीत रचला गेला, आणि जरांगे पाटील म्हणतात की हा कट बीड मध्ये झालेला एका बैठकीत रचला गेला. या कथित बैठकीबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आली आहे? त्यांना माहिती कुणी दिली आणि कुणीकडून त्यांनी माहिती घेतली त्यांनाच माहिती. जनरली असं कुठंच म्हणजे वाच्यता नाही की बा हा कट बीडमध्ये रचला गेला किंवा एखाद्या व्यक्तीकडे रचला गेला, असं जनसामान्यामध्ये त्याची कुठं वाच्यता नाही. तर आता या प्रकरणातील एक संशयित हा जरांगे पाटील यांचा जुनाच सहकारी असल्याचा दावा आहे. तर तुमच्यामध्ये यामुळे कथित कट आधुनिक गुंतागुंतीचा बनतो का? म्हणजे सर, होऊ शकतो म्हणजे अजून काही तुम्ही आणि माहिती देऊ शकता का? तर धनंजय मुंडेवर आरोप करण्यात आले आहे, पण त्यांनी ते पूर्णपणे फेटाळले आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तुमच्यामध्ये सीबीआय चौकशी हा योग्य मार्ग आहे की नाही? हा मार्ग शासन मान्य असल्यामुळे मार्ग योग्यच म्हणावा लागेल ना. मग मुंडेंनी आरोपीसह स्वतःची आणि जरांगे पाटलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील केली आहे. हा निर्दोष असल्याचा आत्मविश्वास म्हणावा की राजकीय दबावातून घेतलेला निर्णय? आत्मविश्वासच म्हणावा लागेल. राजकीय दबावापोटी कसं नार्को टेस्ट करा म्हणतात. त्यामुळे नार्को टेस्ट होणे जरुरीचे आहे. मग या प्रकरणात बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा देखील दावा केला जातो, पण नाव स्पष्ट केलेलं नाही. अशा सूचक विधानांना तुम्ही कितपत योग मागता? हे योग्य नाही. कोणाचं नाव ऍड करणे हे लोकशाहीच्या परंपरेला धरून नाही. त्यामुळं कोणावर आरोप करणे हे योग्य वाटत नाही. ठीक आहे सर. या आरोप प्रत्यारोपांचा मराठा आरक्षण आंदोलनावर किती आणि कसा परिणाम होऊ शकतो? आंदोलनाची दिशा बदलते आहे का? आंदोलनावर कसलाही परिणाम होणार नाही. लोक उद्रेक झालेले आहेत. त्यांना आरक्षण आवश्यक आहे आणि हे आंदोलन उत्तर प्रगतीवरच जाणार आहे. हो. मग तुमच्या मते हे प्रकरण प्रत्यक्षात सुरक्षा प्रश्न आहे की राजकीय खेळी? एका वाक्यात स्पष्ट उत्तर द्याल का? हा सुरक्षा प्रश्न आहे. सुरक्षा प्रश्न आहे, कस काय? एखाद्या समूहाच्या नेत्याच्या विरोधामध्ये हे कट रचणं हे सुरक्षेचाच प्रश्न आहे. हा राजकीय खेळी असेल तर तो पक्षाच्या अंतर्गतला खेळी असतो. एखादी व्यक्तीच्या विरोधात कट रचणे म्हणजे हा सुरक्षेचा प्रश्न आहे, सामुदायिक नाही ना. मग आता आपले जे मराठा आंदोलक आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तुम्ही काही अजून सांगू शकता का? म्हणजे तुमचं मत काय आहे? मनोज जरांगे पाटील जे आंदोलन उभा केले
त्याच्यामुळं एक सामूहिक आंदोलन आहे ते. त्यांना आम्ही प्रत्येक व्यक्तीनं लोकशाहीमध्ये आपल्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्यांनी वापरलाय. त्याच्या विरोधामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही. तुमचा धन्यवाद सर, आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद.